सोलापुर शहर स्थित एमडी न्यूज के संपादक और डिजिटल मीडिया संघ के आधिकारिक सदस्य सैपन शेख पर गुरुवार दोपहर शहर के सिविल अस्पताल में हमला किया गया। सैपन शेख ने पिछले एक महीने से डिजिटल न्यूज वेब पोर्टल एमडी न्यूज 24 में पंचनामा शीर्षक के तहत सोलापुर शहर और जिला स्वास्थ्य प्रशासन की कुव्यवस्था को उजागर किया है। सोलापुर नगर स्वास्थ्य अधिकारी डॉक्टर राठी माने को शहरी विकास मंत्रालय द्वारा अवैध रूप से प्रतिनियुक्त किया गया है। नगर स्वास्थ्य अधिकारी के पद पर नियुक्ति या प्रतिनियुक्ति करते समय राज्य सरकार या नगर निगम को चिकित्सा क्षेत्र में एमबीबीएस डीपीएच, एमबीबीएस पीएसएम शिक्षा प्राप्त होना आवश्यकता होती है। लेकिन शहरी विकास मंत्रालय ने इस नियम को दरकिनार कर राठी माने को डॉक्टर की प्रतिनियुक्ति कर दी है। इस संबंध में एमडी न्यूज के माध्यम से यह मामला लाया गया। डॉक्टर राठी माने नगर स्वास्थ्य अधिकारी ने समय पर सैपन शेख को फोन करने की कोशिश की, गुंडों के जरिए डराने की कोशिश की गई। सप्ताह पहले सोलापुर नगर निगम में घूमने वाले गैंगस्टर श्रीकांत गायकवाड़ के जरिए भी धमकी दी गई थी। नगर स्वास्थ्य अधिकारी डॉक्टर राठी माने ने एक नौकर के जरिए साजिश रची। सैपन शेख को सिविल अस्पताल में बुलाया गया और खबर बंद करने को कहा गया। कुछ देर बाद डॉक्टर राठी माने ने श्रीकांत गायकवाड़ को भेजा और उनसे गाली गलौज करने और मारपीट करने को कहा। इससे साबित होता है कि सच्ची और सही खबर प्रसारित करने के कारण पत्रकार सैपन शेख की पिटाई की गई। सोलापुर डिजिटल पत्रकार संघ की मांग है कि राठी माने और उन्हें पीटने वाले श्रीकांत गायकवाड़ के खिलाफ सख्त कार्रवाई की जाए। ज्ञात हो कि यदि कार्रवाई नहीं की गई तो सोलापुर के सभी डिजिटल पत्रकार मुख्यमंत्री, गृह मंत्री के कार्यालय के सामने विरोध प्रदर्शन करेंगे। इसी तरह का निवेदन दिया गया। इस अवसर पर सोलापुर डिजिटल मीडिया पत्रकार संघ के अध्यक्ष जमीर शेख, यशवंत पवार, इरफान शेख, उजेब इनामदार, शाहनवाज शेख, आकिब मदकी, सादिक शेख, अल्ताफ शेख, अजमेर शेख, मोहसिन माली, अर्जुन चौहान, समीर अब्दिराजे, अशफाक शेख, बाबा शेख, प्रदीप चौहान एवं अन्य पत्रकार उपस्थित थे। ब्यूरो रिपोर्ट जम न्यूज इंडिया। सोलापुरातील वेब पोर्टलचे आणि दैनिक सूर्योदय याचे पत्रकार असणारे आमचे सहकारी सैपन शेख यांच्यावर काल एक भ्याड हल्ला झालेला आहे। सर्वप्रथम त्याचा मी निषेध करतो। डिजिटल पत्रकार संघटनेचे पदाधिकारी असणारे सैपन शेख यांच्यावर काल एका गावगुंडाने, गायकवाड नावाचे गावगुंडा आहे, त्यांनी जरा त्याच्यावर हल्ला केला आणि हल्ला केल्यामुळे तो जखमी झाले आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले होते। एकंदरीत आपण बघताय की महाराष्ट्र राज्यामध्ये एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, हे कुठेतरी राज्य चालवण्यासाठी कमी पडत आहे का असा एक प्रश्न पत्रकारांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। कारण पत्रकारांसाठी संरक्षणाचा कायदा केला जातो, पण पत्रकारांवर अन्याय होतो याच्याकडे शासन ढुंकूनही पाहत नाही। अशा शासनाचा सुद्धा या माध्यमातून आम्ही निषेध करतो। आपण बघितलं असेल की डॉक्टर राठी माने असतील, त्यांचे पती असेल, हे सोलापूरला रुजू झाल्यापासून या ठिकाणी जे ना अशा प्रकारच्या अनेक घटना घडू लागलेल्या आहेत। काल सुद्धा सैपन शेख गेल्या 30 दिवसांपासून म्हणजे 33 दिवसांपासून त्यांची मालिका सुरू होती आणि या मालिकेच्या माध्यमातून सत्य बाहेर आणण्यासाठी ते प्रयत्न करत होते। अशा परिस्थितीमध्ये गायकवाड नावाच्या एका गावगुंडाने त्यांना गेल्या आठवड्याभरापासून त्यांना फॉलो करत होता आणि त्यांना सांगत होता की कुठेतरी हे डॉक्टर राठी माने यांची बातमी थांबवा, अन्यथा तुमचं बरं वाईट होईल, आणि त्यांना विकत घेण्याचा सुद्धा तिने प्रयत्न केला। पण त्याच्या आमिषाला बळी न पडल्यामुळे आणि हा व्यक्ती कुठल्याच बाजूने ऐकत नाही म्हटल्यानंतर त्याचा जीव मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि उलट पोलिसांनी मात्र ज्यांना सैपन शेख यांच्यावर एनसी दाखल केली। हे एकंदरीत हे कशा प्रकारे राज्यात सुरू आहे, राज्यातील पत्रकारांची अशी अवस्था होत असेल तर सामान्य नागरिकांचा काय हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे। आताच आम्ही कलेक्टर साहेबांना सांगितलंय की सैपन शेख यांच्यावर हल्ला करणारे आणि हल्ला करण्यासाठी भाग पाडणारे जे कोणी लोक असतील हे संघटित गुन्हेगारी कुठेतरी मोडून काढली पाहिजे। या माध्यमातून आम्ही डिजिटल पत्रकार संघटनेच्या माध्यमातून निवेदन दिलंय। येत्या 8 ते 10 दिवसामध्ये जर संबंधित जो कोणी गायकवाड असेल, तो आरोग्य अधिकारी असेल, त्यांचे मिस्टर असेल, यांची चौकशी होऊन जर कारवाई झाली नाही तर हा पत्रकारांचा लढा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही, एवढं या माध्यमातून सांगतो। ताजा तरीन वीडियोस के लिए हमारा चैनल सब्सक्राइब कर बेल आइकन पर प्रेस कीजिए ताकि आपको मिले हर अपडेट सबसे पहले।